आतंकवाद होता है, न इस्लामिक आतंकवाद होता है। हर धर्म प्रेम, सद्भाव, सत्य और अहिंसा का रूप है। मालेगावमध्ये या ठिकाणी जल्लोष साजरा केला जातोय। मालेगावच्या रस्त्यांवर आपण बघतोय की हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने या ठिकाणी ढोल ताशा वाजवून जल्लोष साजरा केला जातोय। आपण बघतोय साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचा फोटो हातात घेऊन या ठिकाणी मालेगावमध्ये मिरवणूक काढली जाते। त्याच्यामुळे जल्लोषाचं वातावरण जे आहे ते मालेगावमध्ये बघायला मिळतंय। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा फोटो हातात घेतलेले हे सगळे कार्यकर्ते जे आहेत दृश्य आपण मालेगाव मधली पाहतो। एकीकडे फटाके फोडण्यापासून काही जणांना पोलिसांनी रोखलं, दुसरीकडे आता काही संघटनांचे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जल्लोष करतात। हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत। आता हे कार्यकर्ते नाचत असताना आपण दृश्यांमध्ये बघतोय की मालेगावच्या प्रमुख चौकातून ही मिरवणूक जी आहे ती या ठिकाणी काढली जाते। अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी नाचत आहेत आणि पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये ही संपूर्ण मिरवणूक जी आहे ती या ठिकाणी निघाल्याचं आपण बघतोय। हातामध्ये साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचे फोटो देखील या ठिकाणी धरण्यात आलेले आहेत आणि या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं जल्लोष केला जातो। काय भावना आहे? आम्ही मालेगावातले सर्व राष्ट्रभक्त हिंदू आज प्रचंड आनंदात आहोत। न्यायालयाने जो आमचा सगळ्यांचा सन्मान केलेला आहे, 17 वर्षापासून आमच्यावरती जे लांछन लावलं होतं त्यापासून आज मुक्तता आम्हाला मिळालेली आहे। तमाम हिंदू आजपर्यंत कधी आतंकवादी नव्हता, कधी आतंकवादासारख्या गोष्टींमध्ये नसेल, हे या पद्धतीने इथे स्पष्ट झालेलं आहे। आपण बघतोय उत्सव साजरा होतो। अतिशय आनंदाचा दिवस आज या मालेगाव शहर आणि संपूर्ण देशामध्ये उतरलेला आहे। 2008 साली मालेगाव शहरामध्ये जो कथित बॉम्बस्फोट झाला होता, त्या बॉम्बस्फोटमध्ये हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे आदरणीय साधू सिंग आणि कर्नल पुरोहित यांच्यावर ते हिंदू दहशतवादाचे आरोप करण्यात आले होते। 17 वर्षानंतर आज मेहरबान आदरणीय न्यायालयाने त्यांना निर्दोष ठेवले, त्याचा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा होतो। आपण बघतोय की मालेगाव मधून अशा पद्धतीनं मिरवणूक काढली जाते। हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी नाचतायत। हातामध्ये प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा फोटो देखील झळकवला जातोय। मालेगावच्या प्रमुख चौकांमध्ये अशा पद्धतीनं हिंदुत्ववादी संघटनांच्या या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। सत्य परेशान होता है, पराजित नाही, अशा पद्धतीनं जे फलक आहेत ते हातात घेऊन, तसंच साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचे फलक हातात घेऊन हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता निघालेले आहेत आणि त्यामुळे एक उत्साह जो आहे तो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी बघायला मिळतो। काय सांगाल? नाही बघा, काँग्रेसच्या कार्यकर्ता जो सत्तेचा गैरफायदा घेऊन गेली कित्येक वर्ष महिला साध्वी असलेल्या साध्वी प्राचीनवर, साध्वी प्रज्ञा सिंगवर जो काँग्रेसने हिंदू आतंकवाद नावाचा आतंकवाद पसरवला, त्याच्या विरोधात विशेष न्यायालयाने या हिंदूंच्या बाजूने निर्णय देत आज सत्य परेशान होतं पण पराजित होत नाही आणि म्हणून सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण बघतोय की हे सगळे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जल्लोष करत आहेत, घोषणाबाजी केली जाते। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचे फोटो जे आहेत ते या ठिकाणी हातात घेऊन हे कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत। मालेगाव ब्लास्ट तर निकालानंतर मालेगावातला हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांचा हा जल्लोष आपण पाहतोय। हातात साध्वी प्रज्ञा सिंह यांचा फोटो घेत मिरवणूक काढली जाते। निर्दोष मुक्तता झालेले कर्नल पुरोहित कोर्टात काय म्हणाले?
मला जी शिक्षा या 17 वर्षांमध्ये मिळाली ती मी भोगली। जामिनावर येऊनही मला बरंच काही सहन करावं लागलं। जे काही घडलं ते वाईट होतं। तपास यंत्रणा चुकीची नसते, पण त्यामध्ये काम करणारे काही अधिकारी चुकीचे असतात। आम्ही त्यांचे शिकार झालो। अधिकारांचा गैरवापर करून आम्हाला शिक्षा देण्यात आली। सामान्य माणसाला असा त्रास पुन्हा कधीही सहन करावा लागू नये। मी कोर्टाला धन्यवाद देतो। I am serving the nation. I'll keep serving the nation. That's all. I am serving the nation. I'll keep serving the nation. मालेगाव बॉम्बलास्ट आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून या ठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे। पोलिसांकडून कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातो। निकालानंतर मालेगावात हिंदुत्ववादी संघटनांनी जल्लोष केलेला आहे। साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहितांसह मालेगाव स्फोटातील 7 आरोपी निर्दोष मुक्त। पुराव्याअभावी सर्व 7 आरोपींची निर्दोष मुक्तता। स्फोटासाठी वापरण्यात आलेली बाईक साध्वी प्रज्ञा सिंह यांची असल्याचा पुरावा नाही। बाईकवर ब्लास्ट झाला हे सिद्ध झालं नाही। मालेगाव बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञा सिंह निर्दोष मुक्त। आरडीएक्स कर्नल पुरोहित यांनी आणल्याचा पुरावा नाही। कर्नल पुरोहित यांनी बॉम्ब बनवल्याचा पुरावा नाही। पुरोहितांनी संस्थेची रक्कम स्फोटासाठी वापरल्याचा पुरावा नाही। अभिनव भारतचा निधी बॉम्बस्फोटासाठी वापरल्याचा पुरावा नाही। मोबाईलमध्ये कोणतेही पुरावे सापडले नाही। बोटांचे ठसेही कुठे सापडले नाही। आरोपींनी बैठका केल्या याचा पुरावा नाही। आरोपींच्या विरोधातील बहुतांश आरोप चुकीचे। फक्त संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही।